तर नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि एम्पन ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कोणत्या लेवल त्याला आपण ट्रेड केलं, कोणत्या लेवल त्याला आपण बुक केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहे. लाईव्ह मार्केटमध्ये आपली काय सायकोलॉजी होती, कशा प्रकारे आपण ट्रेड मॅनेज केले, सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. तर तुम्हाला इथे दिसत असेल माझ्या ऑर्डर बुकमध्ये की आज जे ट्रेड झालेले आहेत ते आपण 2 ट्रेड केलेले आहे. दोन्ही इंडायसेसमध्ये आज आपण ट्रेड पंच केले. एक निफ्टीमध्ये आणि एक बँक निफ्टीमध्ये. पहिला ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये झालेला आहे. आपण बँक निफ्टी आधी बघून घेऊ, चार्टवर एक्सप्लेन करून घेऊ की एक्झॅक्टली काय सायकोलॉजी होती, काय पॉईंट डिस्कस करून आपण ते एक्झिक्यूट केलेलं आहे. त्यानंतर आपण लगेचच निफ्टी पण बघणार आहे. तर फर्स्ट ट्रेड बँक निफ्टीचा होता. इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग जी होती आजची टोटली फ्लॅट होती. डायरेक्शन जे होतं ते पहिल्या कॅन्डलचं डाऊन साईडने होतं. इथे कन्फर्म झालेलं होतं की हा डाऊन साईडने जाऊ शकतो. बट जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर लाईव्ह मध्ये होते, झूमवर आपली जी लाईव्ह सुरू होती, तिथे मी क्लिअरली सांगितलं होतं की कोणीही इथे पहिल्या कॅन्डलमध्ये डाऊन साईडची एंट्री घेणार नाही. वेट करू, एक स्ट्रक्चर क्रिएट होऊ देऊ, त्यानंतर ज्या साईडने आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्या साईडने आपण एंट्री करणार होतो. तर इथे यांनी स्ट्रक्चर जे आहे ते क्लिअर केलेलं नव्हतं. 2-3 कॅन्डल होल्ड केल्या. या कॅन्डलमध्ये वर जाण्याचा प्रयत्न केला. मी सांगितलं होतं की फक्त रेड कॅन्डल बघून आपल्याला सेल नाही करायचं आहे आणि ग्रीन कॅन्डल बघून आपल्याला फक्त बाय नाही करायचं आहे. प्रॉपरली स्ट्रक्चर झाल्यानंतरच मी तुम्हाला जेव्हा अलर्ट करणार तेव्हाच तुम्हाला ऑर्डर पंच करायचं आहे. तर प्रॉपरली इथे जर तुम्ही बघाल तर एक प्रॉपर एक रेंज बनलेली होती. त्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये क्लिअर सांगितलं होतं जसंच या रेंजच्या वर ब्रेकआउट देईल डब्ल्यूआरसीनी तर आपण बाईंग साईडने एंट्री करू किंवा मग ह्याच्या खाली डब्ल्यूआरसीनी क्लोजिंग देईल, ब्रेकडाऊन देईल तर आपण एंट्री करू. तर तो जो आपला M1चा गोल्डन सेटअप ऍक्टिव्हेट झालेला आहे तो झालेला आहे या कॅन्डलमध्ये. प्रॉपर ब्रेकडाऊन दिलं, डब्ल्यूआरसी होती आणि स्ट्रॉंग जी क्लोजिंग होती ती डाऊन साईडनी दिलेली होती या कॅन्डलमध्ये. जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो मी SL लावलेला होता. जसं एंट्री केली बॅक टू बॅक रेड कॅन्डल करत याने जे टार्गेट आहे ते इथे डन केलेलं आहे. त्यानंतर इथे थोडा वेळ हा थांबलेला होता. जेव्हा हे कॅन्डल बनत होत्या याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. इथे जो SL लावलेला होता तो आपण ऍज इट इज ठेवलेला होता. जेव्हा ही डॉमिनेट कॅन्डल आली तेव्हा आपला जो SL आहे तो आपण फर्स्ट टाइम ट्रेल केला, इथनं उचलला आणि ह्याच्यावर लावला. त्यानंतर इथे रेंज क्रिएट केलेली आहे. एक स्विंग बनवण्याचा प्रयत्न केला, थोडं खाली आलं. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो SL इथे लावलेला होता तो मी ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला. त्यानंतर पुन्हा जेव्हा इथे मोमेंटम जे आहे ते स्लो झालेली होती, एक्सपेक्ट मी करून राहिलो होतो की इथनं जी मोमेंटम आहे ते फास्ट झाली पाहिजे, खालच्या साईडने फास्ट गेलं पाहिजे. जनरली तुम्ही बघत असाल की जे सेलिंग असते ते खूप फास्ट असते, फास्ट प्रमाणात तो खालच्या साईडने जातो आणि फुल टार्गेट कम्प्लीट करून देतो. बट इथे जे आहे ते प्रॉपरली एका रेंजमध्ये फसताना आपल्याला दिसत होतं. डॉमिनेट कॅन्डल बनताना तर आपल्याला दिसत होत्या, बट जसं मोमेंटम पाहिजे, जशी स्पीड पाहिजे तशी दिसत नव्हती. म्हणून आपण या स्विंग नंतर टाईट ट्रेलिंग करायला स्टार्ट केलं. जो SL इथे होता तो ट्रेल केला आणि इथे लावला. त्यानंतर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपण ट्रेल केलेला आहे. इथे लावला जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली तेव्हा. त्यानंतर पुन्हा एक कॅन्डल इथे क्रिएट झाली. तर इथे आपल्याला पोझिशन जी आहे ती बुकच करायची होती, कारण की ऑलरेडी 49,400च्या जवळ मार्केट पोहोचलेलं होतं आणि ही जी मुवमेंट होती वन साइडेड होती. तर एक्सपेक्टेड होतं की थोडंसं बाउन्स बॅक दाखवू शकतो, कारण की ऑलरेडी 1 वाजला होता आणि 1 नंतर जे आहे ती मोमेंटम एकतर फास्ट साईडनी डाऊन साईडनी जातं, ट्रेंड कंटिन्यू करतं किंवा मग अपोजिट साईडने वरच्या साईडचं डायरेक्शन दाखवतं, जे की यांनी इथे केलेलं आहे. ऑलरेडी जेवढे पण लाईव्ह मध्ये होते त्यांना प्रॉपरली मी सांगितलं होतं की जोपर्यंत स्ट्रक्चर ब्रेक होणार नाही आणि प्रॉपर अपसाईडनी ब्रेकआउट देणार नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे. अपसाईडचे टार्गेट तोपर्यंत आपल्याला बघायला मिळतील नाही. जो ट्रेंड कंटिन्युएशन सुरू आहे डाऊन साईडनी त्यालाच आपल्याला ट्रेड करायचा आहे. तर प्रॉपर तुम्ही बघत असाल की आपला जो ट्रेलिंग आहे जेव्हा इथे येऊन पोहोचला, या कॅन्डलनंतर मी जेव्हा इथे ट्रेल केलेला होता तेव्हा इथनं जेव्हा बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर या कॅन्डलमध्ये जो आपला ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर चांगली अपसाईडनी आणि मोमेंटम दाखवलेली आहे, थोडं रिकव्हरी पण यांनी केली. आता जी क्लोजिंग दिलेली आहे बँक निफ्टीने ते आजच्या रेंजच्या मध्ये दिलेली आहे, ऑलमोस्ट मध्ये येऊन यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर आजचा सिंपल टेक्स्टबुक एंट्री होती, प्रॉपर M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग होती. 100% आपण रूलमध्ये राहून डिसिप्लिनमध्ये राहूनच आज आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तुम्हाला काल माहिती असेल की काल 25 पॉईंटचा आपण SL बुक केला होता. काल जो आपला 100 डेजचा चॅलेंज आहे, आपण चॅलेंज घेतलेला होता की 100 डेज ग्रीनमध्ये क्लोज करायचं होतं. बट काल आपला दिवस जो आहे तो SL वर आपण क्लोज केला. तर आजपासून पुन्हा आपण चॅलेंज जो आहे तो न्यूनी स्टार्ट केलेला आहे. पुन्हा आपण बघणार आहेत की आपले 100 डेज पुन्हा ग्रीनमध्ये निघतात का. जोपर्यंत पूर्ण 100 डेज ग्रीनमध्ये निघणार नाही तोपर्यंत आपण हा जो चॅलेंज आहे आपण कंटिन्यू ठेवणार आहे. तर आजचा पहिला दिवस होता, असं समजू शकता की आजचा पण दिवस आपला ग्रीनमध्ये काढलेला आहे. तर एंट्री जी होती प्रॉपर या रेंजच्या ब्रेकडाऊनवर या कॅन्डलमध्ये इथे एंट्री होती, इथे SL होता आणि हे जे मोमेंटम आहे हे टोटली आपण कॅप्चर केलं. प्रॉपर टॉपवर एंट्री आणि बॉटमवर याला बुक केलेला आहे सेलिंग साईडनी. त्यानंतर ही जी मोमेंटम आहे
ज्यांनी फर्स्ट ट्रेड घेतलेला नसेल त्यांनी सेकंड ट्रेडमध्ये इथे ऍक्टिव्हेट केलेला असेल, इथे एसएल लावलेला असेल आणि ही जी मुवमेंट आहे हे कॅप्चर केलेली असेल. जेव्हा मी लाईव्ह क्लोज केली तेव्हा मी प्रॉपरली तुम्हाला सांगितलं होतं की एकतर ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, त्यानंतर अपोजिट साईडने जेव्हा स्ट्रक्चर बेंड होईल तेव्हा घ्यायचं आहे. तर प्रॉपरली दोन्ही साईडने आज मार्केटने चांगली मोमेंटम दिली आणि चांगलं टार्गेट आपल्याला बुक करून दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली कुठे एंट्री होती, कुठे एसएल होता आणि कुठे प्रॉपरली आपण त्याला बुक केलेला आहे. तुम्हाला मी बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर पण घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंट्स होते, किती पॉईंट आपण कॅप्चर केले, किती पॉईंटचा एसएल होता आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केला आहे. तर ऑप्शन चार्टवर तुम्ही बघा असाल की आपली एंट्री जी आहे ती या कॅन्डलमध्ये झालेली आहे, ब्रेकडाऊन एंट्री, जी की ही कॅन्डल होती. इथे आपण एसएल लावलेला होता. तर ह्याच कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि ह्याचा लो जो आहे तो आपण एसएल लावलेला होता. या लेवलपासून या लेवलपर्यंत आपण टोटल जे मोमेंटम आहे ते कॅप्चर केलं. ओके, ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे इथे आपला एसएल ट्रेल केलेला होता. त्यानंतर स्विंग टू स्विंग आपण ट्रेल केलं, त्यानंतर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल केलं आणि फायनल ट्रेल जी होती ती इथे होती. त्यानंतर इथे जेव्हा बँक निफ्टी रिव्हर्स झाला, 49,900चा पी जेव्हा रिव्हर्स झाला तर इथे जो ट्रेलिंग आहे तो आपला इथे बुक झालेला आहे. त्यानंतर तर टोटली डाऊनसाईड मोमेंटम दाखवलं आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे यांनी पण रेंजच्या मध्येच दिलेली आहे. तर प्रॉपरली आपण याला पॉईंट टू पॉईंट जर कॅल्क्युलेट करू तर किती पॉईंटचा एसएल होता ते आपण बघून घेऊ आधी. तर या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जो एसएल होता 77 पॉईंटचा एसएल होता आणि अपोजिटमध्ये आणि जे आपल्याला पॉईंट दिलेले आहेत ते दिले आहेत 258 पॉईंट. तर तुम्ही बघू शकता की नेहमी आपला जो एसएल असतो तो खूप कमी असतो आणि त्याच्या अपोजिटमध्ये आपण दुप्पट तिप्पट आपण प्रॉफिट घेतो. तर तेच इथे तुम्हाला पुन्हा बघायला मिळत असेल. एक्झॅक्टली जर रूलमध्ये राहून डिसिप्लिनमध्ये राहून जर तुम्ही प्रॉपर ट्रेड करता तर अॅक्युरेसी जी आहे ते आरामात 80%च्या वर 90%च्या वर तुम्हाला बघायला मिळत असेल. आणि प्रत्येक एक्झिक्युशन वेळेमध्ये मी हेच तुम्हाला सांगतो, फक्त रूल फॉलो करून डिसिप्लिनमध्ये राहून जर ट्रेड केलं तर 100% रिझल्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह निघतील, जे की आज तुम्हाला इथे बघायला मिळत असेल. टोटल आपण 258 म्हणजे की 258 पॉईंट इथे बुक केलेले आहेत. ऑलमोस्ट जरा कमी असतील, आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे केलेला आहे. तर ऑलमोस्ट 240-230 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केलेलं असेल. त्यानंतर तर टोटली मार्केट अपोजिट साईडने गेलं तर आपण ट्रेड घेतलेला नाही आहे. पहिला ट्रेड जो होता तो प्रॉपरली तुम्हाला इथे समजलेला असेल बँक निफ्टीचा इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर. इथे आपण बँक निफ्टीचा 49,900चा पी जो आहे तो बाय केला आणि जॅकपॉट प्रॉफिट इथे आपण बुक केलेला आहे. त्याचबरोबर दुसरा ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीमध्ये होता. तर निफ्टीचा चार्ट पण मी इथे ओपन करून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली कोणत्या लेवल त्याला आपण एंट्री घेतली, कोणत्या लेवल त्याला आपण बुक केलेला आहे. तर निफ्टीची पण चार्ट इथे ओपन केलेला आहे. निफ्टीची ओपनिंग जी होती ती टोटली फ्लॅट होती, बँक निफ्टी सारखीच. पहिली कॅन्डल ह्याच्यामध्ये पण डायरेक्शन दाखवलं होतं डाऊन साईडचं. इथे पण मी तुम्हाला क्लिअर केलेलं होतं लाईव्ह मध्ये की इथे पहिल्या कॅन्डलमध्ये एंट्री करायचं नाही आहे. जेवढा हा कंटिन्युएशन मध्ये जातोय त्याला जाऊ द्या, एक स्ट्रक्चर बनवू द्या, एक रेंज बनवू द्या. त्या ब्रेकडाऊन नंतर आपण ट्रेड करू. तर प्रॉपरली इथे जेव्हा यांनी रेंज बनवली आणि या कॅन्डलमध्ये ब्रेकडाऊन दिलं, प्रॉपर डब्ल्यूआरसीने स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये जी मोमेंटम होती ती खूप स्लो होती, प्रोटेक्ट करताना आपल्याला दिसत होतं. त्यानंतर जशीच आपली एंट्री झाली तर हा खालच्या साईडने गेला. भरपूर जणांनी माझ्यासोबत एंट्री घेतलेली होती, कोणी बँक निफ्टीमध्ये घेतली, कोणी निफ्टीमध्ये घेतली. भरपूर जणांचे स्क्रीनशॉट मला आले. तर जॅकपॉट प्रॉफिट त्यांनी पण माझ्यासोबत आज बुक केलेला आहे, जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर आहेत जे की आपल्यासोबत झूम मध्ये लाईव्ह मध्ये जुडतात लाईव्ह मार्केट सुरू असताना. तर इथे पण त्याच प्रकारे झालेलं आहे. इथे आपण एंट्री घेतली, 2-3 कॅन्डल इथे होल्ड केलेला आहे. त्यानंतर एक चांगलं मोमेंटम इथे दाखवलं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा जो फर्स्ट चान्स मिळालेला आहे तो या डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग मिळालेला आहे. इथे आपण एसएल लावलेला होता, तो ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला. त्यानंतर मार्केट थोडंसं थांबलेलं आहे निफ्टी. त्यानंतर पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल बनली. तर मला वाटलं की जी क्लोजिंग आहे ती याच्या खाली दिलेली आहे तर निफ्टी आता पुन्हा खालच्या साईडने जाऊ शकतं. ती मोमेंटम खालच्या साईडने थोडंफार दाखवलं पण आहे. बट जेव्हा इथे डॉमिनेट कॅन्डल आली तर मी जो इथे लावलेला एसएल होता तो अजून ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला. जेव्हा निफ्टी नेक्स्ट कॅन्डलमध्ये तिथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर पुन्हा निफ्टीने डाऊन साईडचं मोमेंटम दाखवलं. त्यानंतर बॉटमवर एक रेंज बनवलेली आहे. त्यानंतर रेंजला इथे ब्रेकआउट दाखवलं आणि त्यानंतर कंटिन्यू अपसाईडचं मोमेंटम दाखवलेलं आहे. ऑलमोस्ट जेवढं फॉल केलेला होता तेवढा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे ती ऑलमोस्ट रेंजच्या मध्येच आहे बँक निफ्टी सारखी. तर इथे आज 2 सेटअप बनले, बट आपण एकच सेटअप ऍक्टिव्हेट केलेला आहे, एक निफ्टीमध्ये एक बँक निफ्टीमध्ये. जनरली तुम्हाला माहिती आहे की M1चा जो रूल आहे तो असा आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं प्रॉफिट झालेलं आहे तर सेकंड ट्रेड आपण घेत नाही आणि फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपला लॉस झालेला आहे तर आपण सेकंड ट्रेड घेतो. त्यामध्ये जो पण रिझल्ट निघाला तो आपण ऍक्सेप्ट करतो आणि बाहेर निघतो. पण दोन्ही जे आहे ते आपण सेटअप अकॉर्डिंगच घेतो. सेटअप जर बनला तर आपण एंट्री घेतो, सेटअप नाही बनला तर आपण एंट्री घेत नाही. कारण की हा जो बिझनेस आहे हा बिझनेस इमोशन इंटेलिजन्सचा आहे. तुमचं डोकं, तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये किती आहे त्यावर तुमचा परफॉर्मन्स इथे निघणार आहे. त्या बेसिसवरच आपण इथे मॅनेज करतो. प्रत्येक ट्रेड ही रूलमध्ये राहून डिसिप्लिनमध्ये राहूनच करतो. जोपर्यंत आपण रूलमध्ये राहून डिसिप्लिनमध्ये राहून ट्रेड करू तेव्हाच आपले रिझल्ट येतील. अदरवाईज आपल्याला मार्केट पनिश करू शकतो. आपल्याला तसं करायचं नाही आहे.
रूल फॉलो करायचे आहे, डिसिप्लिनमध्ये राहूनच आपल्याला सेटअप ऍक्टिव्हेट करून ट्रेड करायचं आहे, जे की प्रॉपरली रोज मार्केट काही ना काही आपल्याला ट्रेड देतं आणि काही ना काही आपल्या खिशात प्रॉफिट देऊन जातं. जोपर्यंत आपण मार्केटची रिस्पेक्ट करू तोपर्यंतच आपली मार्केट रिस्पेक्ट करणार आहे. आपण जर ठरवलं की आपल्याला सर्व येतं आणि आपण आपल्या पद्धतीने ट्रेड करू तर मार्केट तुम्हाला एक किक करणार आणि बाहेर करणार, तर ते होऊ द्यायचं नाही आहे. तर आजचं पण तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलं असेल की एक्झॅक्टली आपली एंट्री कुठे होती, एसएल कुठे होता आणि प्रॉपर लेवलवर आपण त्याला बुक कुठे केलेला आहे. इथे पण तुम्हाला मी निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की काय सायकोलॉजी होती, कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलं आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण एसएल लावलेला होता. तर एक्झॅक्टली इथे आपण निफ्टीचा 23,600चा पी बाय केलेला होता. इंडेक्समध्ये ही कॅन्डल होती आणि ऑप्शनमध्ये जी कॅन्डल होती ती ही कॅन्डल होती. इथे क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला होता. ही जी रॅली आहे ही आपण कॅप्चर केली. प्रॉपर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपण फर्स्ट स्टेलिंग जो होता तो इथे लावलेला होता. त्यानंतर ही कॅन्डल आली तर ह्याच्या लोवर आपण एसएल लावलेला होता. इथे जेव्हा हा रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर व्हॉलेटिलिटी क्रिएट केली आणि रिव्हर्स झालेला आहे. ऑलमोस्ट जो 23,600चा पी जो आहे त्याचा जो प्रीमियम आहे तो डे लोवरच क्लोज झालेला आहे. पण आपण जेवढे मिळाले तेवढे आपण इथे बुक केलेले आहे. प्रॉपरली जर पॉईंट आपण कॅल्क्युलेट करू तर इथे एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत 50 पॉईंट दिलेले होते. बट आपले इथे जे आहे ते या लेवलवर बुक झालेला आहे 20 पॉईंट्स. ओके, तुम्हाला जनरली माहिती आहे की मी बँक निफ्टीमध्ये 100-200 पॉईंटसाठी बसतो आणि इकडे मी 50 पॉईंटच्या वर बसतो. 50 पॉईंटच्या वर यांनी दिलेले होते निफ्टीने, बट ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग यांनी 20 पॉईंट आपल्या खिशात टाकलेले आहे. तर ओके आहे, सॅटिस्फाईड आहे. तुम्हाला माहिती आहे की मी जनरली डायरेक्ट टार्गेट डन झाल्याबरोबर मी एक्झिक्यूट करत नाही, म्हणजे की एक्झिट करत नाही. जोपर्यंत ट्रेलिंग कन्सेप्ट बुक होत नाही तोपर्यंत मी एक्झिट करत नाही. तर ट्रेलिंग जो आहे तो 20 पॉईंटवर आपला बुक झालेला आहे, 25% बुक झालेला आहे. तर त्या बेसिसवर जेवढं मिळालं त्यामध्ये मी सॅटिस्फाईड आहे. कारण की जर होल्ड पण केलं असतं तर इथेच फसून राहिला असतं, त्यानंतर तर हा अपोजिटच गेलेला आहे. तर दोन्ही ट्रेडमध्ये मी सॅटिस्फाईड आहे, निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये. दोन्ही प्रॉपर M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग होते. प्रॉपर त्यांनी वर्क पण केलेलं आहे आणि चांगले प्रॉफिट आपल्याला खिशात आणून दिलेला आहे. कालचा जो एसएल होता तो एकच एसएल होता 25 पॉईंटचा, बट त्याच्या अपोजिटमध्ये आज त्यांनी किती प्रॉफिट दिलं तुम्ही आता बघितलेलं असेल. आणि कालच लाईव्हमध्ये पण मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की 100% उद्या चान्सेस आहेत की मार्केट चांगल्या लेवलवर जाणार आणि जसंच आपला सेटअप ऍक्टिव्ह होईल तर आपण त्याला ट्रेड करू. तर जे पण कॉमेंट्री होती ते पूर्णपणे लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. माझ्याबरोबर भरपूर जणांनी बेनिफिट घेतलं, स्क्रीनशॉट मी बघितलेले आहेत. होप करतो की रोजची लाईव्ह जी आहे ती एन्जॉय करत असाल आणि भरपूर लर्निंग घेत असाल. ज्यांना पण आमच्यासोबत लर्निंग करायची असेल, लाईव्ह मार्केटमध्ये प्रिडिक्शन बघायची असेल की मी जे बोलतो तसंच मार्केट काम करतं की नाही, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग तुमची स्टार्ट करू शकता. तर इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडचं, निफ्टी आणि बँक निफ्टीचं एक्सप्लेनेशन क्लिअर झालेलं असेल. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे प्रॉपरली टाईमनुसार एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती वाजता त्याला ट्रेड केला आणि किती वाजता त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. इथे 2 ट्रेड तुम्हाला दिसत असतील, बट एक्झॅक्टली एकाच कॅन्डलवर ते एक्झिक्यूट झालेला आहे. सेटअप जो आहे तो एकाच कॅन्डलवर झालेला आहे. 5-6 सेकंड वर खाली आपण ट्रेड पंच केले. तुम्हाला दिसत असेल की पहिला ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे बँक निफ्टीमध्ये 10:24 आणि 55 सेकंदांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 59,900चा पी बाय केलेला, तो बाय झाला होता 7:33 मध्ये. त्यानंतर लगेचच 6 सेकंड नंतर 10:25 आणि 1 सेकंदाने आपण निफ्टीला बाय केलं, जो की होता 23,600चा पी. तो आपला बाय झाला होता 81 रुपीजमध्ये. त्यानंतर जेव्हा आपली ट्रेलिंग सुरू होती, एसएल आपण ट्रेल करत जे प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा आपला जो एसएल ट्रेलिंग बुक झालेला आहे प्रॉफिटमध्ये तो फर्स्ट बुक झालेला आहे निफ्टीचा 11:27 23,600चा पी. तो आपला बुक झालेला आहे 101 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट ट्रेड जो होता बँक निफ्टीचा जो चांगलाच होल्ड झालेला आहे तो आपला बुक झाला ट्रेलिंगमध्ये 1:20 49,900चा पी. तो आपला बुक झालेला आहे 9:48 मध्ये. तर आजचे दोन्ही ट्रेड जॅकपॉट होते, प्रॉपरली आपल्या सेटअप अकॉर्डिंग होते. रूल आणि डिसिप्लिन मध्ये राहून आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि चांगल्याला त्याला बुक केलं. असाच परफॉर्मन्स आपला नेहमी असतो. तुम्हाला माहिती आहे की आपण नेहमी जो एसएल आहे तो स्मॉल घेतो आणि त्याच्या अपोजिट टार्गेट डे आहे जे जॅकपॉट घेतो. तुम्ही आपल्या चॅनलवरचे कोणते व्हिडिओ उचलून बघू शकता, तुम्हाला एसएल नेहमी स्मॉल बसणार आणि जो टार्गेट आहे तो मोठा दिसणार. ह्याच्यामध्ये मी पूर्ण रेकॉर्ड केलेला आहे. 100 पॉईंट्स पण बुक केलेले आहेत, ते पण रेकॉर्डेड आहे. 200 पॉईंट केलेले आहेत ते पण रेकॉर्डेड आहे. 500 पॉईंट बुक केले ते पण आहे आणि 1600 पॉईंट बुक केले आहेत ते पण आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये जाऊ शकता आणि बघू शकता. आपल्या चॅनलवर पूर्ण रेकॉर्ड मी टाकलेला आहे. प्रत्येक एक्झिक्युशनचं मिनिंग काय होतं, कुठे बाय केलं, कुठे सेल केलं, प्रत्येक डिटेल तुम्हाला इथे बघायला मिळेल. फक्त जे आहे की आपण जो सेटअप फॉलो करतो तो जर ऍक्टिव्हेट झाला तर आपलं काम आहे त्याला ऍक्टिव्हेट करणं, ट्रेड करणं आणि त्यामध्ये आपलं प्रॉफिट बुक करणं. जे रिझल्ट देईल ते एक्सेप्ट करणं आणि प्रॉपरली एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये क्लोज करण्याचा प्रयत्न करणं. ओके, तर काल आपण एसएल बुक केला, बट त्याच्या अपोजिटमध्ये 3 पटीने आपण आज प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर त्यामध्ये आज सॅटिस्फाईड आहे. पूर्ण दोन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल, निफ्टी आणि बँक निफ्टीचं.
त्याचबरोबर रोज जे आपण लाईव्ह करतोय झूमवर रोज सकाळी 9 ते 12 साडेबारा वाजेपर्यंत ती पण तुमच्या फायद्याची ठरत असेल, चांगली लर्निंग तुमची होत असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये बसून लर्निंग करायची असेल, बघायचं असेल की प्रिडिक्शन आम्ही कशा पद्धतीने करतो, तर तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसपासून तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग तुमची स्टार्ट करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एज्युकेशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता. काही सजेशन असेल तर ते पण कमेंट्समध्ये आम्हाला सांगू शकता. तर इथे तुम्हाला दोन्ही टेटचं अपडेट आजचं क्लिअर झालेलं असेल, निफ्टी आणि बँक निफ्टीचं. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.